जय श्रीराम. संसारापासून अंतर्मुख झालेल्या निळोबा महाराजांना विठ्ठल चरणांची तीव्र ओढ लागली होती. त्यांच्या मनात सतत एकच ध्यास असे. केव्हा एकदा विठोबाचा सगुण रूप पाहायला मिळेल, केव्हा मुक्तिधाम पंढरीला जाता येईल. विठ्ठल नामात इतके ते तल्लीन झाले होते की अन्न गोड लागेनासे झाले. संसारातील गोष्टींमध्ये रस उरला नव्हता. त्यांची ही अवस्था पाहून पत्नीच्या मनात कधीकधी दुःख दाटून येई. पतीला संसाराची गोडी उरलेली नाही हे तिला जाणवत होते. तरीही तिने कधीही तक्रार केली नाही. ती मृदुभाषिणी, शांत स्वभावाची, पतिव्रतेचा आदर्श होती. परमेश्वराने दिलेले कर्तव्य समजून ती निःशब्दपणे संसार सांभाळत राहिली. निळोबांची विठ्ठल भक्ती दिवसेंदिवस अधिक तीव्र होत चालली होती. पंढरीच्या दर्शनाची ओढ त्यांना अस्वस्थ करू लागली होती. या अवस्थेची जाणीव कशी कोण जाणे, पण संत तुकाराम महाराजांना आपोआप झाली. आपल्यासारखाच हा विठ्ठल भक्त भक्तीमध्ये वेडा झाला आहे, असे त्यांनी आपल्या दिव्य दृष्टीने ओळखले. जणू प्रत्यक्ष पांडुरंगानेच तुकोबारायांना आज्ञा दिली, या भक्ताला योग्य मार्ग दाखव. एका रात्री संत तुकाराम महाराज निळोबांच्या स्वप्नात साक्षात प्रगट झाले. त्यांनी त्यांना भक्तीचा, विरक्तीचा आणि विठ्ठल नामस्मरणाचा उपदेश केला. हा दिव्य दृष्टांत निळोबांसाठी अत्यंत समाधानकारक ठरला. त्यांच्या जीवनाला योग्य दिशा मिळाली, मन आनंदाने भरून गेले. आता तुकोबारायांनी दाखवलेल्या मार्गावर चालत निळोबा महाराज विठ्ठल कीर्तनात देहभान विसरू लागले. रोज ते गावच्या मंदिरात कीर्तन करू लागले. त्यांच्या ओठांवरून निघणाऱ्या विठ्ठल नामाने संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघू लागला. निळोबांच्या कीर्तनाने श्रोते मंत्रमुग्ध होऊ लागले आणि त्यांच्या भक्तीची ज्योत दूरवर पसरू लागली.